ओके. काय म्हणलंय बघा, पॉवर फॅक्टर ऑफ सर्किट, CR सर्किट, RC circuit is 1/√2. If frequency of AC signal is half, then power factor of circuit will become. बरोबर. आता लक्ष द्या, आपल्याला काय फाइंड करायचंय? पॉवर फॅक्टर फाइंड करायचंय, बरोबर आहे ना? ऍज अ आन्सर काय फाइंड करायचंय? पॉवर फॅक्टर. म्हणजे पहिलं तुमचं थिंकिंग करणार, पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय? पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय? कॉस पाय R अपॉन जेड, बरोबर. आणि जेड काय असणार यामध्ये? अंडररूट R स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. राईट एव्हरीवन? मग मला तुम्ही सांगा, काय फाइंड करायला पाहिजे, आपण कसं सॉल्व्ह करायला पाहिजे? तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला आर अँड जेड हा फॉर्म्युला यूज करा. आर बाय जेड म्हणजे जेड पाहिजे, आणि जेड इन टर्म ऑफ आर फाइंड करण्यासाठी एक्ससी फाइंड करायला पाहिजे इन टर्म ऑफ आर. आणि त्यासाठी डेटा दिलाय 1/√2. म्हणजे पॉवर फॅक्टर बघा, पॉवर फॅक्टर इट्स R बाय जेड इज 1/√2. म्हणजे याचा अर्थ काय? युजिंग फर्स्ट, जेड किती आहे? R√2, बरोबर. बट आपल्याला जेड बरोबर रिलेशन नको आहे, आपल्याला फ्रिक्वेन्सी तर एक्सी चेंज होते, बरोबर आहे ना? म्हणून एक्सी बरोबर रिलेशन पाहिजे. मग जेड स्क्वेअर इज R स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर. जेड स्क्वेअर काय येणार? 2R स्क्वेअर. इज इट राईट? जेड स्क्वेअर 2R स्क्वेअर. √2R चा स्क्वेअर काय? √2R चा स्क्वेअर काय येणार? 2R स्क्वेअर इक्वल टू R स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर. मग 2R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर, R स्क्वेअर. R स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? एक्सी स्क्वेअर. म्हणजे एक्सी किती आलं? ह्या दोघांमधलं रिलेशन काय आलं आपलं? एक्सी इज इक्वल टू आर. ही पहिल्या केस आहे, हे पहिल्या केसला एक्सी इज इक्वल टू आर असं रिलेशन मिळालं, बरोबर. सेकंड केसला काय दिले? फ्रिक्वेन्सी इज हाफ. म्हणजे याला मी F2 म्हणतो. आता F/2 झालं तर एक्सी व्हॅल्यू काय होणार? XC1 इनव्हर्स रिलेशन आहे ना, 1/2πfc F1 बरोबर. 1 हे करायची गरज नव्हती, तरी पण करावं. 2C/2 म्हणजे 2/1/2πfc. 2πfc म्हणजे XC, म्हणजे XC1 किती आलं? ट्वाईस XC. म्हणजे फ्रिक्वेन्सी हाफ झाली तर न्यू XC काय होत आहे? डबल होत आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. डायरेक्टली फ्रिक्वेन्सी हाफ, XC1 म्हणजे नवीन कॅपॅसिटन्स काय असणार? 2 टाइम्स ओरिजिनल. बट आपल्याला आर बरोबर रिलेशन पाहिजे ना. बट एक्स इज इक्वल टू व्हॉट? आर. म्हणजे 2R झालं या प्रॉब्लेम मध्ये, राईट? गेटिंग एनीवन? आता आपल्याला जेड स्क्वेअर, Z1 स्क्वेअर नवीन जेड हा काय येणार?
आर तर चेंज होत नाही फ्रिक्वेन्सी बरोबर, आर आरच राहतोय, आर रिमेन आर प्लस XC1 स्क्वेअर, राईट. म्हणजे आर स्क्वेअर प्लस XC1 किती आहे, 2R स्क्वेअर, 2 to the 4, 5R स्क्वेअर, 4 plus 1 5. म्हणजे झेड किती आला, Z1 √5R, आन्सर 1/√5. अंडरस्टूड. सो पॉवर फॅक्टर 1 नवीन बायोफॅक्टर, okay, it is R change होणार नाही by Z1, R is R, Z1 is square, त्यामुळे आन्सर 1/√5. अंडरस्टूड. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू. प्रॉब्लेम कळाला सगळ्यांना.